आता हा मॅनेजर असा चालू राहिला जसं 9 महिन्याचा गरोदर झालाय. तर नमस्कार मित्रांनो, पहिला टप्पा पार केल्यावर ना इथं ना अशी एक पाटी लागते, तिथं कळसुबाईचं आहे ना छोटंसं मंदिर आहे. आता एवढंच वर आलो होतो, पण आमचा फार जीव जायला झाला होता. आणि हे बघा बरं, इथं राहणारे लोक यांचं तर रोजचं येणं जाणं राहतं. आईला म्हटलं हे कशी ये जा करीत असतील, त्यांनाच माहिती. मग इथं सावलीत येऊन बसलो, म्हटलं घ्या आता थोडं थोडं पाणी डोसून. त्यात मॅनेजरला बोललो, बघितला का डोक्यावरचा सूर्य? म्हणतो "हो, काय सांगू आता तुला?" म्हटलं आता तू काहीच नको सांगू. म्हटलं उठा आता निघा पुढे. आता इथं कुणी चुकू नये ना म्हणून इथं अशा प्रत्येक ठिकाणी बाणाच्या खुणा करून ठेवले. पण त्याच्यात काही दीडशे राहत्या जे शॉर्टकट मारायचा प्रयत्न करते आणि कुठेतरी जाऊन अटकाते. एवढा कटाळा आला होता ना पार चप्पल उचला ना, पाय तर नकोच करायला लागली. मग थोडं अजून वरती आल्यावर ना पुन्हा एकदा कार्यकर्ते बसले. मग इथं लेमन गोळ्या घेतल्या आणि बसले खात. म्हटलं आता इथंच खात बसायचंय का? उठा बरं आता. मग केला पुढचा प्रवास चालू. आता इथल्या लोकांना जर काही सामान जर आणायचं म्हटलं ना, तर त्यांना हा एकच पर्याय, जेसीबीने सगळं साहित्य वरती घेऊन यायचं. पण मग असं आहे का जिथपर्यंत सपाट भाग आहे ना तिथपर्यंतच हा जेसीबी होतो. आता त्यात सगळी गँग पुढे जायची आणि मागं फक्त मेन मॅनेजरच राहायचो. त्यात अनिकेत आणि दादूनी कोणता च्यवनप्राश खाला होता काय माहिती. मोकार पटापट वरती चालायची, थकतच नव्हते रावती. आणि त्यात काय ठिकाणी काय व्हायचं, पायऱ्या लागायच्या आणि काय ठिकाणी डायरेक्ट चढाई राहायची. आणि जसं वरती जायचो ना तसं अजून वरती दिसायचं ते. तिला म्हटलं ही संपणार कधी? आणि त्यात हा मॅनेजर आहे ना वरून जे येणार आहे ना त्या प्रत्येकाला विचारायचा, पाहुणं किती लांब आहे हो अजून. मग हळूहळू पुढला प्रवास चालू ठेवला.